मी खूप खुश आहे कारण मला माझ्या आईचा त्रास बघूनच आत नव्हता. अच्छा. पण आता माझी मम्मी इकडून रडत आली होती पण इकडून आता हसत. नमस्कार मावशी. नमस्कार. तुम्ही भरपूर सारी औषधं गोळ्या खाल्या. मला कमरेचा त्रास होता हं. आणि 8-10 महिन्यापासून त्रास होता. बर. एकसारखा दवाखाना केला, फरक व्हायचा नाही. मग नंतर MRI केला. बरं. MRI केल्यानंतर 3 ठिकाणी चेकअप झाले होते. हां. मग त्यानंतर डॉक्टरांनी मला खाजगी डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलं होतं. बरं. पण आम्हाला माहिती पडलं तर अमुक ठिकाणी चोंडे गाव सिन्नर तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात झालं. तर फक्त मोजून मिनिटामध्ये माझं दुखणं गायब झालं अच्छा. आणि एकदम क्लिअर होऊन गेलं. किती टक्के आराम वाटतंय तुम्हाला? 99%. किती टक्के आराम वाटतोय? 10 मध्ये 99% आराम भेटला अरे वा. आणि आता काहीच मला तकलीफ वाटत तकलीफ वाटत नाही. असं वाटतंय का मला काहीच झालं नव्हतं. बरोबर. या खूप साऱ्या तुम्ही गोळ्या बी खात होते. हो. हे किती दिवसापासून औषधं खात होते? हे जवळजवळ 2023 पासून. 23 पासून आतापर्यंत. बरोबर. याचे सगळे दुष्परिणाम पण भरपूर असतात आणि इतक्या दिवसापासून तुम्हाला त्रास पण होत आहे. कमरेच्या मणक्यात नसा दबलेल्या होत्या. या मणक्यांमध्ये नसा दबलेल्या होत्या आणि याच्यामुळं तुम्हाला ऑपरेशन पण सांगितलं होतं ना? गेली होती डॉक्टरनी एकदम ऑपरेशन नशीब माझं चांगलं आणि इथं आल्यावर मला स्वर्ग दिसलं. म्हणजे मनातल्या ज्या इच्छा मरून गेल्या होत्या